नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। तर मला ना लाल तिखट करायचं होतं, माझं लाल तिखट पूर्ण संपलेलं होतं। तर 4 ते 5 प्रकारच्या मी मिरच्या आणल्या होत्या, गंटूर, काश्मीरी, लवंगी, चपाटा, शंकेश्वरी। तर ह्या सगळ्या मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणल्या, म्हणजे कसं त्यांच्या वेगळे त्यांचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे म्हणजे लाल तिखट लालपणा यायला, तिखटपणा यायला, तरी येण्यासाठी, दाटसर होण्यासाठी असे वेगवेगळे गुणधर्म असलेल्या मिरच्या मी आणल्या। आणि त्या सगळ्या मिरच्या मस्तपैकी कांडपमधून दळून आणल्या लाल तिखट होण्यासाठी। सोबत धने आणि जिरेही मी टाकत असते, त्याने छान चव लागते लाल तिखटाला। तर मग असं लाल तिखट मस्तपैकी त्याला कलर पण आला आणि वास तर इतका सुंदर येत होता मिरच्यांचा की बस कर बस। तर मग ना कांडपमधून दळून आणल्यानंतर म्हटलं ती जास्त दमट नको व्हायला, म्हणून थोडीशी ओपन करून ठेवली की जेणेकरून तिला हवा लागेल आणि थोडीशी सुकेलही आणि थंडही होईल। तर मग ओपन करून ठेवलेली होती। तर ना म्हटलं आता ना आपल्याला पापड करायचे होते, तांदळाचे पापड। तर रात्रभर तांदूळ मी छान मस्तपैकी भिजत घातलेला होता, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, भिजत घालायचा आणि त्याच्यानंतर रात्रभरानंतर दुसऱ्या दिवशी उपसून आणि असा छान ओढणीवर सावलीमध्ये ना सुकत घालायचा। तर तो घातलेला आहे आणि म्हटलं चला आता थोडासा आहे ना फेरफटका मारून येऊ, झाडांच्या सहवासात आपल्यालाही छान वाटतं। कसं आपण गृहिणी आहोत, तर गृहिणींचा दिवस म्हटल्यानंतर दिवसाची सुरुवातही आपली किचनमध्येच होत असते आणि आपला दी एंडही किचनमध्येच होत असतो। गृहिणी म्हणा किंवा आपण वर्किंग वुमन असेल तरी पण आपली तीच अवस्था असते। सकाळची सुरुवात झाली की आपण किचनमध्ये असतो आणि एंडिंगसुद्धा आपली किचनमध्येच असते। म्हणजे कसं जिथे जे आपण काम करत असू ना, थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की जे आपण काम करत असू त्या कामामध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे, आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणजे कसं जेव्हा कधी आपल्याला अस्वस्थ वाटत असेल किंवा काही करावंसं वाटत नसेल, त्यावेळेस आपल्याला जर असं वाटत असेल की आपला मूड फ्रेश व्हावं, तर सगळ्यात आणि सोपा उपाय म्हणजे ना आपली ही झाडांच्या अवतीभोवती एखादा चक्कर जर मारला ना तर एवढं छान आणि फ्रेश वाटतं। तर म्हटलं चला सकाळची सुरुवात आपण जर झाडांच्या सहवासाने जर केली तर संपूर्ण दिवस आपला आनंदी आणि फ्रेश राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं म्हणजे काय की ना आपण आपलं मन जर आनंदी ठेवलं ना तर बरोबर आपला सगळा दिवस हा आनंदी जात असतो। बघा त्या दिवशी मी चिनी गुलाबाचं झाडाचं रोपटं लावलं होतं, तर त्याला बघा किती सुंदर फूल आलेलं आहे। थोडक्यात सांगायचं झालं की तो सेल्फ मोटिवेटेड आहे। मी फक्त काय झाड लावलं आणि ते किती सुंदर मस्तपैकी उगलंही आणि त्याला फुलंही छान आली। म्हणजे आपल्या जगण्यामध्ये आपण आनंद शोधला पाहिजे, हे थोडक्यात मला सांगायचं आहे। तर छान मस्तपैकी एक फेरफटका मारून आल्यानंतर म्हटलं चला किचनला सुरुवात करू। तर छान माझं सगळं आटोपून झालेलं आहे आणि सगळं आटोपून झालं की किचन स्वच्छ ठेवला की मन लगेचच आपोआपच आपलं पूर्णपणे उत्साही होत असतं। आणि किचनमध्ये कसं कमीत कमी वस्तू व्यवस्थित आणि ऑर्गनाइज जर असेल तर आपलं मन आपोआपच आनंदी होत असतं। किचनमध्ये लक्षात ठेवायचा एक नियम म्हणजे की किचनमध्ये प्रत्येक वस्तूला जागा पाहिजे व्यवस्थित आणि जागेवर ती वस्तू पाहिजे। म्हणजे कुठलीही वस्तू असू ती जर त्याच्या जागच्या जागी जर असेल आणि जर कमी वस्तू असतील तर आपल्याला एकदम असं रिलॅक्स, आनंदी आणि फ्रेश वाटतं आणि ऑर्गनाइज्ड किचन दिसायला मदत होते। भले का मग आपल्याजवळ कुठले ऑर्गनायझर नसेल तरी सुद्धा किचन एकदम टिपटॉप दिसायला मदत होते। फक्त जागच्या जागी वस्तू जर ठेवली तर पसारा कमी होतो आणि आपल्याला दिसायला एकदम फ्रेश दिसतं आणि त्याकडे बघून आपल्याला हुरूप वाटतो पुढचं काम करण्यासाठी। त्याच्यासाठी प्रत्येक वस्तू जागेवर पाहिजे आणि जागेवर ती वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे, असं एक छोटंसं गणित असतं। ते आपल्याला लक्षात आलं की आपोआपच आपलं घरसुद्धा आणि किचनसुद्धा ऑर्गनाइज राहायला मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हेल्थकडे लक्ष ठेवणे तितकंच आवश्यक आहे। जर आपलं माइंड हॅप्पी असेल, जर आपलं मन आनंदी असेल तर आपोआपच प्रत्येक गोष्ट आपल्याला करण्याचा उत्साह वाटतो। तर आपलं मन हॅप्पी ठेवायचं असेल आपल्याला, तर अशा पद्धतीने आपलं मन आनंदी ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की आपण थोडंफार आपल्याला स्वतःला वेळ
दिला गेला पाहिजे। त्यानंतर आपल्याला जर वाटत असेल आपली एखादी हॉबी असेल तर त्या हॉबीला आपल्याला वेळ देता आला पाहिजे। तर हे सगळं शक्य कशामुळं होतं माहिती का? जेव्हा आपण सगळी कामं पटापट आवरतो। आता पटापट आवरतो म्हणजे काय? सकाळी आपली सकाळची किंवा मॉर्निंगच्या वेळेला आपली एनर्जी लेवल हाय असते आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजेच काय तर एक्सरसाइज केली पाहिजे, वेळच्या वेळी नाश्ता, वेळच्या वेळी जेवण झालं पाहिजे। जसं आपण दुसऱ्यांची काळजी घेतो तशीच आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपली एनर्जी लेवल हाय असते ना तर त्यावेळेस सगळी कामं जर आपण पटापट आवरली ना तर कामही पटकन होतात आणि आपल्याला स्वतःला वेळही द्यायला वेळ मिळतो। जर आपण स्वतःला थोडासा वेळ दिलं तर आपणही स्वतः मेंटेन राहतो। म्हणजे कसं की आपण निरोगी आणि आपली फॅमिलीही निरोगी, आपण हॅपी आणि आपली फॅमिली हॅपी। आणि आनंदी मन राहण्यासाठी आपण असे छोटे मोठे उपाय करत राहिले पाहिजे की जेणेकरून आपल्याला आहे ना उत्साह वाटेल। जसं की तुम्ही किचनमध्ये छोटे मोठे प्लांटेशनसुद्धा करू शकता, जसं की मनी प्लांट झालं की याच्यामुळे आहे ना आपल्याला थोडंसं आहे ना असं फ्रेश वातावरण वाटतं आपल्या घरामध्ये। आणि आपलं जर किचन जर स्वच्छ असेल, आपलं जर किचन छान हॅपी वाटत असेल, ऑर्गनाइज जर असेल ना तर आपल्यालाच एकदम असं उत्साह वाटतो तिथे काम करण्यासाठी। पण तेच जर किचन जर पूर्ण असं दाटीवाटीने भरलेलं असेल, अनऑर्गनाइज्ड असेल तर आपोआपच आपल्याला तिथे निरुत्साह वाटत असतो। त्यासाठी आपलं किचन नेहमी असं मस्तपैकी स्वच्छ असलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ना जेव्हा आपण अशी स्वच्छता बघतो त्यावेळेस ना आपल्या मनामध्ये आपोआपच आनंद निर्माण होतो आणि जी गोष्ट आपण करत आहोत तर तिच्यामध्ये जर आपण आनंद जर ठेवला किंवा आनंद जर मानला तर आपोआपच ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते आणि ते काम करण्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढत असतो। तर हे सगळं कशामुळे शक्य होतं? जसं की आपण म्हणतो ना की हेल्दी मन, तर हे कुठे असतं? जिथे हेल्दी शरीर असेल तर आपलं मन आणि आपलं शरीर जर हेल्दी असेल आणि जर आपलं मन जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवणारं जर असेल तर आपोआपच तिथे लक्ष्मी नांदत असते असं म्हणायला हरकत नाही। तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात कुठून? तर पॉझिटिव्ह वाईब्स हे आपल्या मनातून येतात आणि आपल्या मनामध्ये निर्माण कसे करायचा? तर आपण जसे आपल्या बुद्धीला कमांड देऊ त्याचप्रमाणे आपलं मन आणि आपलं शरीर हे ऐकत असतं। तर सेम तशीच पद्धत असते। तर एखादी गोष्ट करण्यामध्ये जर आपला जर इंटरेस्ट जर वाढला तर तशी जर आपण आपल्या बुद्धीला कमांड जर दिली तर त्या पद्धतीने आपण काम करत जातो आणि आपोआपच आपला इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये वाढत जातो। तर असंच असतं सर्व काही। तर बघा बोलता बोलता माझं जवळपास सगळा किचन साफ झालेला आहे आणि ना मला थोडंसं क्लिनिंगच्या बाबतीत आहे ना असं म्हणायला हरकत नाही की माझी ती म्हणजे मला खूप आवड आहे आणि मला क्लीन जर दिसलं नाही ना तर नुसतं मनामध्ये बेचैन व्हायला लागतं। त्याच्यामुळे आहे ना मी सतत काही ना काही क्लिनिंग म्हणा किंवा काहीतरी करत असते। असं समजा की जशी काही ती माझी हॅबिटच बनून गेलेली आहे आणि त्या गोष्टी करण्यामध्येही मला आनंद मिळतो आणि ती गोष्ट आनंद मिळतो म्हटल्यानंतर ती गोष्ट आपण करणारच। जसं आपण आपल्या मनाला आनंद मिळेल ती गोष्ट जर केली तर आपोआपच आपल्याला त्या गोष्टीमध्ये यशही मिळत असतं। तर म्हटलं चला किचनमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तर त्यावेळेस थोडासा आपल्याला फ्रेशनेसही वाटला पाहिजे, थोडासा आनंद वाटला पाहिजे। तर त्यासाठी ना आज मी छान मस्तपैकी मनी प्लांट लावणार आहे आणि मनी प्लांट आहे ना लावला तर आपल्याला आहे ना असं थोडंसं त्या झाडाकडे बघितलं ना तर आपोआपच फ्रेश वाटत असतं। म्हणून म्हटलं चला आज एक मनी प्लांट लावू। आणि जर असं आपल्याला निरुत्साही खूप वाटत असेल, आता उन्हाळा खूप आहे, गरम खूप होतं, तर त्याच्यापासून आपल्याला वाटत असेल की थोडासा पॉझिटिव्हिटी आली पाहिजे तर मस्तपैकी वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि सहजा सगळ्यांकडेच आता मोगऱ्याची गुलाबाची फुलं असतात तर फुलं आणून जर आपण त्या वाटीमध्ये जर ठेवली ना तर त्याचा सुवास पूर्ण किचनमध्ये छान दरवळत असतो। तर एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा पॉझिटिव्ह पूर्ण वातावरण किंवा पॉझिटिव्हिटी येण्यास ना खूप सारी मदत होत असते। तर क्लिनिंग आवडली की नाही तुम्हाला? आणि किचनही छान मस्तपैकी क्लीन आणि ऑर्गनाइज्ड दिसतो आहे की नाही? की एकदम कमी पसारा किंवा फापट पसारा जास्त नको, थोडंसं असं मोकळं असलं
की छान वाटतं, थोडासा श्वास घ्यायलाही आपल्याला मिळतं तिथे. तर जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी आता मस्तपैकी मनी प्लांट ठेवलेला आहे आणि थोडीशी मोगऱ्याची फुलंही ठेवणार आहे की जेणेकरून मला फ्रेश वाटावं तिथे. तर आजचा व्हिडिओ मस्तपैकी इथेच थांबवते मी. व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किचन क्लिनिंगही आवडली की नाही तेही मला सांगा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर. आणि अजूनही काही नवीन कंटेंट हवा असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.